हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आजचा पौष्टिक खाऊ आहे सत्तू मिक्स ड्रायफ्रुट्स सीड्स लाडू. कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप काजू बदाम आणि मिक्स सीड्स घेतलेले आहेत. ते तुपामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 कप भाजलेले चणे घ्यायचे आहेत. ते एकत्र करून छान भाजून घ्यायचे आहेत. सत्तू म्हणजेच चण्यामध्ये थंडावा देणारे गुणधर्म आहेत. तसेच ते बाळाला दिवसभर एनर्जेटिक आणि हायड्रेटेड ठेवते. त्यामुळे शक्यतो बाळाला हे उन्हाळ्यामध्ये लाडू नक्की बनवून द्यावे. आता अर्धा कप ग्रेटेड कोकोनट घेतलेला आहे. ते टाकून छान भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे. आता 1 टीस्पून तूप घ्यायचं आहे आणि अर्धा कप काळा गूळ घेतलेला आहे आणि त्याच्या निम्मे पाणी घेतलेलं आहे. गूळ फक्त आपल्याला विरघळून घ्यायचा आहे, त्याचा पाक बिलकुल बनवायचा नाही आहे. गूळ आता विरघळलेला आहे आणि आपण जे मगाशी मिश्रण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. मध्यम आचेवर मिक्स करून झालं की गॅस बंद करायचा आणि त्यात जायफळ पावडर आणि वेलची पूड टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण थोडं गरम असतानाच तर ते छान लाडू बनवून घ्यायचे. बाळाने हे जर लाडू दररोज 1 किंवा 2 खाल्ले तर त्यासाठी खूप फायदेमंद आहे आणि त्यांचे पोटही खूप छान भरते. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबतही शेअर करा. असेच नवनवीन पौष्टिक खाऊसाठी माझं पेज नक्की फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग.